केलंय आणि एकदा बांधकाम खात्यानं कारभार केला. बस एक उदाहरण नाही दादा, अनेक उदाहरण आहेत काका. त्या जेलमध्ये अर्धे अधिकारी जेलमध्ये बसवावे लागतील आणि अर्धे ठेकेदार जेलमध्ये बसवावे लागतील, अशी परिस्थिती आहे. ही जी तुम्हाला म्हणजे तुम्हाला धक्का बसला दादा मला. आणि त्याच गावात आपली परवा सभा झाली, तिथून ते 5 किलोमीटरवरती गाव आहे. म्हणजे कशा पद्धतीनं या मोहोळ तालुक्यामध्ये भ्रष्टाचार झाला. आणि तुमची भावकी आमच्यावर आरोप करते की हा तालुका 30 वर्ष मागे गेला. अरे रस्ते तू खाल्लं, टेंडर केली, बिलं खाल्ली आणि रस्ते केलं नाही. तू जर रस्ता करत होता तर हा तालुका मागा जात होता का काका? म्हणजे इतकं निर्लज्ज उत्तर त्या कुरुलच्या सभेत माझे आमदार राजन पाटलांनी दिलं. आणि उद्या त्या मी चवे गावामध्ये उद्या सकाळी 11 वाजता माझ्या शुभास्ते उद्या ज्याला त्याचा नारळ फुटतो दादा, प्रशांत परिचारक भेट त्या कार्यक्रमाला माझ्या बरोबर. तब्बल दादा आपण 2 कोटी रुपये त्या चवे गावामध्ये दिले. प्रत्येक गावामध्ये आपण निधी देण्याचं काम करतोय. कदाचित मी हिप्परगेला 10 लाख रुपये दिले असतील काका, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये व्याजा मुदला सहित व्याज सहित तुमची सगळी परतफेड केली जाईल. लक्षात ठेवा. हा 10 लाखावरती आपण समाधान मानणार नाही, तर हिप्परगाच्या आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे तुम्ही सांगाल, 2 ताई आमच्या सरपंच आहेत त्यांनीही सांगावं. आपण कुठल्याही गोष्टीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये कमी पडणार नाही. आपण काम करणारा माणूस आहे काका. फक्त काम करणारा माणूस असला ना तर मंत्रालय पळवणारा माणूस पाहिजे. ताई मी मंत्रालय पळवणारा माणूस आहे. हा असं हल्लं पाहिजे मंत्रालय. आणि आपल्या मोहोळकडे कसं काय येईल, मग ते पाण्यात रस्ते असतील, कसा निधी आणायचा मला माहिती आहे ना. मी निधी आणतो ताई आणि प्रत्येक गावाला निधी देतो. तो कसा आला, काय आला आपल्याला माहिती आहे. शेवटी मुंबईला जाताना खंडाळ्या घाटातून ते लोणावळ्याच्या घाटातून जावं लागते का आकाशातून जावं लागते आपल्याला. पण निधी आणतो, कामं करतो. काका तुमच्या सुद्धा उत्तरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं आता चालू केलेली आहेत. तुम्ही सांगितली ते बी केलेले आहेत. दलित वस्तीमध्ये कामं आपण केलेली आहेत, आता चालू केलेली आहेत. काही कामं जे कालच्या पावसामध्ये प्रचंड मोठी हानी दादा झाली होती, त्याच्यामध्ये 1-2 गाव आहेत, त्याही गावाला आपण निधी ताबडतोब मंजूर करून त्याही गावाच्या विकासासाठी आपण करतोय. तुमचा आमदार स्वस्त बसत नाही. कुठलं का खातं असं ना, त्या खात्याकडून या मतदारसंघासाठी आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी, सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंच झालं पाहिजे, उंचावलं पाहिजे. त्याच्यासाठी जे जे मला करता येईल ते सगळे प्रयत्न करून ती कामं आणून ती कामं चालू केली तर गावाचा विकास होतो. आणि विकासाबाबतीत मी कुठेही कमी पडणार नाही. अधिक वेळ आता घेणार नाही आपला. पहिले शेकाप मध्ये होते, काकाला चांगलं माहिती आहे. शेकाप सोडून मग काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेस सोडून मग एकसंघ राष्ट्रवादीत गेले. मग राष्ट्रवादी फुटल्यानंतर पवार साहेबाला सोडलं, दादाच्या मागे गेले. दादाच्या मागे गेल्यानंतर कालच्या निवडणुकीत 31,000 होताना पडले की दादापती पद गेली. मग भाजपमध्ये गेले. आता उमेश दादाने सांगितलं मला कोण कोण भाजपमध्ये गेलं. मानेही गेला, हे बी गेले, राजन पाटील तिकडे काय, ही बी माने गेले, दुसरी बी माने, तुमच्या उत्तरचे माने गेले. त्यांना तर दादा घेत नव्हते. महाराष्ट्रामध्ये अशी कधीच घटना घडली नाही की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यालयाच्या बाहेर बोंब आंदोलन करत होते की ह्या बाबाला घेऊ नका. त्या तुमच्या सुभाष देशमुख तुमचा भाचा आहे, त्या सुभाष देशमुखला झोपेत असताना ह्यांचा प्रवेश झाला. बापूला टीव्हीवर बातमी कळाली, अलग अलग मी आमदार माझा विरोध असताना याला घेतलाच कसा. माझी बापूजी तुमच्या नातूच्या लग्नात गाठ पडली. अहो बापूला म्हणलं बापू सावध राहा, रात वैरायची म्हणलं. सगळा चोराचा बाजार म्हणलं भाजपमध्ये यायला लागलाय. आम्ही भेट नाही दादा.
आमचा डीएनए आणि 35 वर्ष कळवट शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम केलेली माणसं आहे. 1990 सालची कमळाबाई तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहित आहे. ती कमळाबाई वेगळी होती. आता जी कमळाबाई लई वेगळे. RSSचा कार्यकर्ता तिथे बसतो दादा आणि पालकमंत्री धडे देतो. जे पहिले 2 टाइम काँग्रेसतर्फे निवडून आले, जे आता दुसऱ्यांदा भाजपतर्फे निवडून आले, म्हणजे राजकारणाचा पोत हा संपून गेलेला आहे. विकासासाठी आम्ही पक्ष बदलला हे धंदाच खोटा आहे दादा. काका हे सगळं खोटं आहे. काकाने पक्ष बदलला ही टीका कधीच काकांवर होत नाही, कारण काकांनी पवार परिवार सोडलाच. त्यांचं पुरं आयुष्य हे पवार फॅमिली बरोबर गेलं. दादा असतील, अजितदादा असतील, ते काय वेगळे नाहीत. वेगळे असले असते तर पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढले नसते, पुण्यामध्ये एकत्र लढले नसते. अनेक ठिकाणी आता उद्या जिल्हा परिषदमध्ये काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून काकानी पक्ष बदलला ही चर्चा कधी जिल्ह्यामध्ये झाली नाही, लक्षात ठेवा. पण काकाला सुद्धा भाजपामध्ये चला म्हणून त्यांचा भाचा बी घरी येऊन बसला होता. आणि माझी DPTCला गाठ पडल्यावर म्हणलं, अहो तुमचीच अडचण करायला लागले तर मामाला कुठे घेऊन चालणार. सुभाष देशमुखांची माझी गाठ पडली त्या नियोजन भवनला, लगेच घरी आणले. म्हणले काका चला माझ्या बरोबर भाजपामध्ये. तुमची तिथं अडचण आहे म्हणलं, आता तुमच्या तर बोकाटी मानेला आणून बसवलाय म्हणलं. बांधवांनो, उद्याची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवा. मी आमदार म्हणून काकासाहेबांनी 50-55 वर्षाची राजकीय कारकिर्दी या उत्तर सोलापूरमध्ये घालवली. कधी निवडणूक पराभूत न होणारे काका 10-11 वेळेला सरपंच ते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असा प्रदीर्घ प्रवास काकांनी केला. आता या वयामध्ये काकांची ही शेवटची निवडणूक. ते उभारतच नव्हते, पण आम्ही हट्ट केला. म्हणलं आम्हाला तिथे झेडपी शेलार मामाच्या भूमिकेत तुम्ही पाहिजे, तुम्ही निवृत्ती कशी घेताय म्हणलं. अजून पवारसाहेब राज्यसभेत जातात म्हणलं. पवारसाहेब तुमच्यापेक्षा 1 वर्षाने मोठे आहेत म्हणून वाटतं. म्हणजे काकापेक्षा पवारसाहेब 1 वर्षाने मोठे असताना सुद्धा देशाच्या संसदेमध्ये जात आहे. पवारसाहेब जातात म्हणलं, मग तुम्ही कसं काय घरी बसता. कारण ही निवडणूक सोलापूर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. मोहोळचा आमदार म्हणून 10 जिल्हा परिषद गण हे माझ्या मतदारसंघात येतात, मोहोळ मतदारसंघात. त्यात उत्तर सोलापूरचे 3, मोहोळ तालुक्यातनं 6 आणि पंढरपूरच्या 17 गावातून 1, जिथे मी राहतो. बांधवांनो, विकासाच्या बाबतीमध्ये पायाला भिंगरं लावून मतदारसंघात फिरतो. एखादी शारीरिक शस्त्रक्रिया झाली तर 2-4 महिने कुठलाही माणूस असेल त्याला विश्रांती घ्यावी लागते. तशी विश्रांती मला घ्यावी लागली. पहिली माझ्या वजनावर टीका झाली. वजनावर टीका करता करता दादा तुमची भावकी म्हणायला आली की आता कदाचित मोहोळमध्ये पोट निवडणूक लागली. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला का, तर बोले आमदार साहेबांची तब्येत साथ देत नाही. मला त्या पत्रकारांनी सांगितलं की आमदार साहेब मोहोळमध्ये पोट निवडणूक लागेल म्हणजे तुमच्या मरणाची सुद्धा आता राजन पाटील वाट बघायला लागली. त्यांचं शारीरिक वजन एवढं वाढलंय की कधीही त्यांना अटॅक येईल. मी ताबडतोब दादा पुण्याला रुबी हॉस्पिटलला गेलो आणि शस्त्रक्रिया केली, बॅरेटिक सर्जरी. आता माझं वजन 36 किलोनं कमी झाले. म्हणजे आता पोट निवडणूक लागणार नाही. नंतर मग नगरपालिकेची निवडणूक लागली. नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा विकासाच्या नावाखाली हे गेले भारतीय जनता पक्षात.
कमळ घेतलं, आमच्या विरोधात समोर आले, मी होतो, दादा होतो. मोहोळच्या नगरपालिकेत मी ओथाना पाडला आणि मोहोळचा नगराध्यक्ष आपला निवडून आणला. मोहोळ शहर त्यांच्या हातात जाऊ दिलं नाही. 40 वर्षानंतर मोहोळ आपण दादा ताब्यात घेतलं. म्हणजे विधानसभेला आमदार झाल्यानंतर मोहोळची नगरपालिका आपण जिंकली. आताची निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. मोहोळमध्ये तर आम्ही काम करतोय. काका रात्री 12 पर्यंत आणि सकाळी 5 वाजल्यापासून तुमचा आमदार पळापळी करतोय, लक्षात ठेवा. माझं नियोजन काय होतं ते मोहोळमध्ये तुम्ही बघितलं. नगरपालिकेला मी दादाला उठायच्या आधी दादाकडे बसायचो. दादा म्हणलं मोहोळ शहर यांच्या ताब्यात गेलं की म्हणलं सत्यानाश झाला. आपण तालुका ताब्यात घेतलाय, आमदारकी ताब्यात घेतली, आता हे शहर ताब्यात घेऊ, ही नगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ. मोहोळ एक सुंदर शहर आपल्याला बनवायचं. एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं आहे. मी 35 वर्ष शिंदे साहेबांबरोबर आहे. आता विकास काय असतो, मी 3000 कोटी रुपयाचा डीपी प्लॅन मोहोळ शहराचा मंजूर करून आणला. आणि दादा डीपी प्लॅन मंजूर झाल्यानंतर ना डीपी प्लॅन प्रमाणे निधी दिला जातो. भले अजित दादाकडे जरी अर्थ खातं असेल तर वर्षाचं जे बजेट सादर होतं मार्च मध्ये, त्या बजेटमध्ये त्या खात्याला तरतूद केली जाते. प्रत्येक खात्यात नगर विकास असेल, PWD असेल, आणि तरतूद केल्यानंतर ना त्याच्यामध्ये दादा कपात होत नाही. 14-15 हजार कोटीची तरतूद नगर विकास खात्याला होती. आणि जास्तीत जास्त आता नव्या डीपी प्लॅन प्रमाणे दादा आपण या मोहोळ शहराला निधी आणून मोहोळ शहराचा कायापालट करू, एक सुंदर मोहोळ शहर म्हणून आपण उदयास आणतो. निवडणूक झाली, नगराध्यक्ष आपला झाला, पण निधी देणारा शिंदे साहेब आहेत, अर्थमंत्री अजित दादा आहेत. अडचण कसली आता आपल्याला? आता फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि या मोहोळ शहरासाठी खर्च करायचा आहे. तीच परिस्थिती तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद पंचायत समिती. ह्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या निवडणुका आहेत, लक्षात ठेवा. मी तर हिपर आपल्या गावातील सगळ्या जनतेला सांगतो, समाजालाही सांगतो, राहुल आकाश असेल, एक आपल्या वाडी वस्तीवरचं एक मत सुद्धा फुटता कामा नाही, लक्षात ठेवा. जे विधानसभेला झालं यांच्या पेक्टात कशी लाद घालायची त्याला कारण फक्त की आपली मतं फुटली नाही पाहिजे. काय उमेद आहे? हा, आपली मतं फुटली नाही पाहिजे. तुम्ही गावं सोडू नका. आता आमदार साहेब हेपरग्यात आला म्हणजे हेपरग्यात येऊ नका. आता तुम्ही रान मसल्यात थांबा, लक्षात ठेवा. लक्ष म्हणणं सेवालाल नगरला थांबायचं. तर कुठल्याही क्षणी आता या 4-5 दिवसामध्ये निवडणूक जाहीर होईल. आपल्या कार्यकर्त्यांना आपला गट, आपलं गाव सोडायचं नाही, लक्षात ठेवा. कारण ही निवडणूक विधानसभा जिंकली आपण, नगरपालिका जिंकली, पण ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणारी ही निवडणूक आहे. पंचायत समितीचा सभापती आपला झाला तर पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्या ग्रामीण भागात या उत्तरच्या 24 गावामध्ये आपल्याला पोहोचवता येतील. जिल्हा परिषदेचे सदस्य काका स्वतः इथून उमेदवार आहेत. काकाला 50-55 वर्षाचा अनुभव आहे. जिल्हा परिषद कशी पळवायची, कशी चालवायची ही ह्याचा सगळ्यात हातकड त्यांच्या पाठीची असल्यामुळं या विविध अर्पण गटातनं काका स्वतः उभारतायत. उमेशदादा मला थोडं मोहोळमध्ये कमी, पंढरपूरच्या बी एका गणातनं कमी, पण मला विविध अर्पणमध्ये ज्यादा तळ ठोकून थांबायचे. कारण ह्या 2 मान्यांनी ज्या पद्धतीने लोकांना उल्लू बनवायचं काम केलं, चालू केलेलं आहे, आणि ह्या 2 मान्याबरोबर तुमची भावकी, तर तुमची भावकी तुम्ही बघायची आता तिथं.
हा नाही, मी आपल्या दादाला नेहमी दादा मी हो दादा तुम्ही पाटील आहे म्हणून बोलतो आता मला सांगा दादा तुमच्या गावामध्ये तुमच्या गावामध्ये कुठलाही माणूस नरखेडला येतो, कुणी येत, कुणी तिथे निवडणुकीला उभारत, त्यांचे काय ते पोटो लोटो काय ते नोटोला 400 मतं पडले त्या नरखेडमध्ये, नोटा म्हणजे लोकशाही कशी आहे बघा. नाहीच आम्हाला कोणाला मतदान करायचं तर आम्ही नोटाला करतो आणि 400 मतं त्या नरखेडमध्ये दादाच्या गावात पडली. परंतु लक्षात ठेवा, आमदार म्हणून लोक मला विचारतात हो दादा, नरखेडमधले पाटील कसे आहेत हेही मला विचारतात. पण आरगरकरच्या पाटलाच्या गावात एका बाईला फॉर्म भरण्यासाठी 21 सिक्युरिटी बॉडीगार्ड आणि 55 पोलीस म्हणजे 76 पोलीस घेऊन एक महिला उज्ज्वला थिटे नावाची अनगरमध्ये नगरपालिकेचा, नगर परिषदेचा, नगरपंचायतीचा फॉर्म भरायला जाईल. आपण बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानणारे, आपण सगळे कार्यकर्ते हा देश बाबासाहेबांच्या संविधानावरती उभारलेला आहे. मोदी असू दे नाही ते कुणी असू दे, इथे झुकावं लागतं संविधानावरती. मला सांगा, अनगरमध्ये एका महिलेला नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाचा फॉर्म भरण्यासाठी 21 सिक्युरिटी बॉडीगार्ड, ती आता मला सरकारनं 2 पोलीस बंदोबस्तला दिलेले आहेत.